त्याचप्रमाणे सर्वांचं अगदी आम्ही या श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशः सकळ देवादी देवा कृपळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सद्रूपा। आज आमचे बंधू उत्तम शेवाळे आणि सुभाष शेवाळे या परिवारातील ही दोन त्यांची नातवंड अद्वैत आणि आद्या यांचा वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे जन्मदिनाचा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे। फार मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवलेली आहे। मी त्यांच्याच एका परिवारातील एक व्यक्ती म्हणून उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो तुमचं। विशेष उपस्थिती या ठिकाणी आमच्या आदरणीय हरिभक्त परायण सत्यभामाताई बांगर आवर्जून उपस्थित आहेत, त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खूप बहारदार असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। बहारदार असं सूत्रसंचलन वैशालीताई यांनी चालवलेलं आहे। हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आहे। या ठिकाणी आनंद वाटला, चला म्हणलं आपण सुद्धा सामील झालं पाहिजे या कार्यक्रमामध्ये। या ठिकाणी आमचे रोहन आणि स्नेहल या दोघांनी या ठिकाणी आपल्या सोनलेच्यासाठी आमच्या उत्तमरावांना मोठा कार्यक्रम करण्याची नक्कीच आग्रह केला असेल, मला खात्री आहे। आणि म्हणून या ठिकाणी आता नातवंडाचं खरं म्हणजे मुलावर माणसाचं कमी प्रेम असतं, पण नातवंडावर जास्त असतं, तर माझा अनुभव मुद्दल से बॅच ठरवतोय। आता आमचे जगदीश चिरंजीव तुकाराम सरांचे चिरंजीव माग होता, कुठं मी आलो की माझ्यापाशी येऊन बसलो, कारण एक नातवंडावर एक प्रेम असतं आजोबाचं। या ठिकाणी आमच्या बंडू शेवाळे यांना सुद्धा कुठंतरी मग मुलांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर आपल्या नातवंडाचं आपणही कौतुक केलं पाहिजे आणि म्हणून हा भारदार कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। असो, मी आपल्या सर्वांच्या वतीने या दोन छकुल्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करतो, यांच्या हातून भविष्यामध्ये भगवंताची सेवा व्हावी, देश सेवा व्हावी, जनसेवा व्हावी, माता पित्यांची सेवा व्हावी, दीन दुबळ्याची सेवा व्हावी आणि यांच्याकडून जीवनामध्ये प्रपंचात राहून परमार्थ घडावा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। बांधवांनो, आणायचे तुम्ही माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या बांगरताईने खूप चांगला संदेश या ठिकाणी दिला। मीही माझ्या साधू संतांचा एक तुम्हाला सर्वांना संदेश देऊ इच्छितो। काय संदेश आहे, काय जीवनामध्ये मिळवायचं आहे, ऐका लक्ष देऊन बांधवांनो। माझ्या ज्ञानोबरायचा, माझ्या तुकोबरायचा, माझ्या सालता बाबाचा, माझ्या नाथ बाबाचा, माझ्या नामदेव महाराजाचा, आतापर्यंत जेवढे संत भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, चाकरवडीचे माऊली असतील, आमच्या संत मीराबाई महाराज असतील, नगद नारायण महाराज असतील, या सर्व महात्म्यांचा संदेश काय आहे, जीवनामध्ये काय मिळवायचं, ऐका। तीन कर्तव्य, तीन काम आहेत माणसाची महत्वाची जीवनामध्ये। एक काम आहे स्वाभिमानाने जगण्यापुरता पैसा कमवणं, पैशाची प्राप्ती हे कर्तव्य आहे, पण ते सामान्य कर्तव्य। पण किती पैसा जरी बांधवांनो आपण मिळवला,
10 रुपये आपल्या संघ येत नाहीत, 10 रुपये कोणाला नेताही आले नाही. आणि मग सोबत काय येत आहे, तर सोबत येत आहे फक्त पुण्य. म्हणून परोपकार करा, जनसेवा करा, दान धर्म करा, तानेले तान, भुकेले जी भूक भागवा, हरिनाम घ्या, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पण पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे. पुण्य संपत्ती ही झाकरी संपत्ती आहे, ते खरं बँक बॅलन्स आहे आपलं. तुम्हाला जर बांधवांनो, माता माऊल्यांनो, पुढचा जन्म पुन्हा माणसाचा मिळावा असं जर वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये पुण्य संपत्ती कमवा. नुसता पैसा कमवला तर शास्त्र सांगताय त्याला पुन्हा माणसाचा जन्म सुद्धा नाहीये. म्हणून पैशापेक्षा पुण्याला माणसानं जास्त महत्व दिलं पाहिजे. आणि पुण्यापेक्षा पुढं काय मिळवायचं तर परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी परमार्थ केला पाहिजे. हरिनाम घेतलं पाहिजे, कथा कीर्तन ऐकलं पाहिजे, शास्त्र अध्ययन केलं पाहिजे. आणि म्हणून हे 3 कर्तव्य आहेत मनुष्य जीवनातले. पैसा कमावणं सामान्य कर्तव्य आहे, पुण्य कमावणं विशेष कर्तव्य आहे, आणि परमेश्वराची प्राप्ती करून मुक्त होऊन जाणं, जन्म मरणातून सुटणं हे मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य आहे. पैसा कमावला तुम्हाला सामान मिळेल, गाड्या मिळतील, माड्या मिळतील, किराणा मिळेल, कापड मिळेल. पैसा देतो सामान. पुण्य कमावलं तुम्ही कुठेही जा तुम्हाला मिळेल मान सन्मान. पण परमात्मा मिळाला तर संसारात राहून तुमच्या जीवनात कायम मिळेल तुम्हाला समाधान. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही प्रपंचात राहून परमार्थ करावा अशा प्रकारचा मी संदेश देतो. माझ्या या बेलेकर फॅमिलीला सुद्धा आणि आमच्या शेवाळे परिवाराला सुद्धा माझ्या सर्व साधू संतांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हा जमलेल्या सर्व माझ्या बांधवाला, माझ्या माता भगिनीला सुद्धा तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. तुम्हाला सुद्धा किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन लोकी भजिजो आदिपुरुष अखंडित राम कृष्ण हरी. आणि थांबतो.